नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, या मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 1 चा जो पेपर आहे भूगोल विषयाचा फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल याचं प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 37 आहे आणि यामध्ये आपण जलावरणामध्ये जो महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे सागर तळाची रचना याचा भाग क्रमांक 1 आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग थोडा विस्तृत असल्यामुळं आपण सागर तळाची रचना किंवा महासागर तळाची रचना हे 2 भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की खाऱ्या पाण्याचा जो विशाल जलाशय आहे याला आपण महासागर असं म्हणतो किंवा महासागर किंवा सागर असं म्हणतो. याची आणखी एक व्याख्या केली जाते. जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याचा जो जलाशय आहे या जलाशयाला सागर किंवा समुद्र किंवा महासागर असे म्हटलं जातं. थोडक्यात काय तर 2 खंडांच्या दरम्यान जो खाऱ्या पाण्यानं विस्तीर्ण किंवा मोठा जो साठा आपल्याला आहे किंवा जो साठा आहे या साठ्याला आपण महासागर असं म्हणतो. विद्यार्थी मित्र, आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जगामध्ये जो आपण महासागराचा विचार केला, जलाशयाचा विचार केला तर जवळपास सागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% भाग व्यापलेला आहे. आणि यामध्ये विशेषतः विद्यार्थी मित्रांनो 4 प्रमुख महासागर आहे. त्याच्यामध्ये प्रशांत महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि आर्क्टिक महासागर आहे. जर आपण या नकाशामध्ये पाहिलं तर यामध्ये सर्व आहे. हा पॅसिफिक महासागराचा भाग आहे, या ठिकाणी अटलांटिक महासागराचा भाग आहे, इथं आर्क्टिक महासागराचा भाग आहे, हा हिंदी महासागराचा भाग आहे. आणि ही जी आहे प्रमुख महासागर आहे, या महासागरानं जगाचा बराचसा भाग व्यापलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, दरी असेल, त्या ठिकाणी गळई असेल, ह्यासारखे भूरूप आढळतात. अशाच प्रकारचे भूरूप विद्यार्थी मित्रांनो जे महासागर आहे यांच्या तळावर सुद्धा आढळतात. यालाच जलमग्न भूरूप असं म्हणतात. याचा आपण अभ्यास या आजच्या व्याख्यानाला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण महासागराची जी तळरचना आहे याची आकृती आपण बघूया. ऍट अ ग्लान्स आकृती बघूया की ज्याप्रमाणे पृष्ठभागावर भूरूप आढळतात अशाच प्रकारचे भूरूपे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आढळतात. पहिले जे भूरूप आढळतं ते म्हणजे आहे समुद्रबोट जमीन व याला म्हणतात भूखंड मंच. हा पहिलं भूरूप आहे ते आपल्याला महासागर तळावर आढळतं. दुसरं भूरूप आहे त्याला आपण खंडांतर्गत उतार असं म्हणतो. हा एक दुसरा महत्वाचा घटक आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे सागरी मैदान. हा सपाट भाग आहे जो महासागराच्या तळावर आढळतो. हा सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर चौथा महत्वाचा भाग आहे सागरी डोह किंवा गर्ता. सागरी डोह म्हणजे काय की महासागराच्या तळा जो खोलगट भाग आहे याला डोह असं म्हणतात. आणि हा जर भाग अति खोल असेल तर विद्यार्थी मित्रांनो याला सागरी गर्ता असं म्हणतात. हे आपण बघणार आहोत. त्यानंतर ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे पठार आहेत अशाच प्रकारचे पठार महासागराच्या तळावर सुद्धा आढळतात. यालाच म्हणतात सागरी पठार. याचाही आपण अभ्यास या व्याख्यानामध्ये करणार आहोत. त्यानंतर सागरी पर्वत. जगामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे हिमालय आहे, रॉकीज आहे, अँड्रीज आहे अशाच प्रकारचे भूरूप, अशाच प्रकारचे पर्वत रांगा जमीन पृथ्वीच्या वर जो सागर आहे, महासागर आहे याच्या तळावर आढळतात. हे आपण त्या ठिकाणी अभ्यास आहोत. यानंतर सागरी बेट हा अत्यंत महत्वाचा घटक आहे की आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत जे आहेत ते महासागरामध्ये आढळतात. याची टोकं जर पाण्याच्या सागरी पातळीच्या वरती आला त्याला आपण सागरी बेट असं म्हणतो. यांची निर्मिती वेगवेगळ्या कारणाने होते, पण हा सुद्धा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण प्रथमतः या तासाला मी आत्ताच सांगितलं की आपण हे जे व्याख्यान आहे 2 तासामध्ये अभ्यासणार आहोत, बघणार आहोत. आजच्या तासाला आपण जी पहिली जे 3 भूरूप आहेत या भूरूपावर आपण प्रकाश टाकणार आहोत, त्यांचे वैशिष्ट्य समजून घेणार आहोत, त्याचा अर्थ काय नेमकं, त्याची व्याख्या काय हे आपण बघणार आहोत. पहिलं बघूया आपण समुद्रबोट जमीन किंवा यालाच आपण भूखंड मंच असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी भूरूप आहेत या भूरूपांची व्याख्या 1 किंवा 2 असेल,
पण हे सांगाय तात्पर्य असं, जरी या व्याख्यांमध्ये शब्द वेगळे असले तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा अर्थ मात्र बदलत. बघा याच्या दोन व्याख्या तुमच्या समोर ठेवतो. पहिली व्याख्या आहे, भूखंडाचा समुद्रात बुडालेला उथळ भाग म्हणजे समुद्रबोट जमीन होय. विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला माहिती आहे की भूखंड आणि महासागर हे एकमेकांना जोडून आहे आणि त्यामुळं जमिनीचा जो भाग आहे जो सागरामध्ये बुडालेला आहे, सागरी किनाऱ्यालगत हा जो उथळ भाग आहे याला त्या ठिकाणी समुद्रबोट जमीन असं म्हणतात किंवा भूखंड मंच असं म्हणतात. किंवा दुसरी एक व्याख्या बघा, भूखंडाच्या किनाऱ्याजवळील पाण्यात बुडालेली जमीन किंवा जलमग्न जमीन म्हणजे समुद्रबोट जमीन. जलमग्न म्हणजेच काय, पाण्याखाली गेलेली, महासागराच्या पाण्याखाली गेलेली जमीन आहे याला त्या ठिकाणी समुद्रबोट जमीन किंवा भूखंड मंच असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की हा जो भाग आहे हा आपण अशी कल्पना करा, हा जमिनीचा भाग आहे, खंडाचा भाग आहे आणि हा जो पाण्यामध्ये गेला इथं हा जो भाग आहे याच भागाला आपण भूखंड मंच किंवा समुद्रबोट जमीन असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो आता याची खोलीचा जर विचार केला साधारणपणे सागर किनाऱ्याला लागून, म्हणजे हा जो सागर किनारा आहे या सागर किनाऱ्याला लागून सागराच्या अंतर्गत भागामध्ये 200 मीटर खोलीचा जो भाग आहे याला आपण समुद्रबोट जमीन असं म्हणतो. तसं बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो सागराची खोली मोजण्यासाठी फॅदम हे एकक मानलं जातं. पण आपल्याला सहज समजावं कारण आपल्याला साधारणपणे एकक जे आहे मीटर, किलोमीटर ही एकक ओळखीची आहे, म्हणून मुद्दाम मी तुम्हाला या महासागराची जी आता तळरचना सांगणार आहेत ही सांगत असताना मीटर किंवा किलोमीटर हेच एकक मी वापरणार आहोत. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की समुद्रबोट जमीन जी आहे याची खोली सरासरी सांगतोय 200 मीटर इतकी असते. हा एक वैशिष्ट्य या भूखंड मंचात लक्षात ठेवायचंय. त्याचा उतार जर लक्षात घेतला विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे कोणत्याही भूप्रदेशाचा उतार जो आहे तो आपण अंश या एककामध्ये मोजत असतो आणि ज्या वेळेला आपण समुद्रबोट जमीन भूखंड मंच याचा उतार आपण मोजतो त्यावेळेला तो साधारणपणे सरासरी सांगतोय मी 2 ते 5 अंश इतका असतो त्या ठिकाणी. म्हणजे हा जो उतार आहे हा उतार जो आहे जमिनीचा हा साधारणपणे 2 ते 5 अंशाचा आहे. विद्यार्थी मित्र आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की जगामध्ये जो अभ्यास झाला त्याच्यात एक लक्षात आलं की जी समुद्रबोट जमीन आहे किंवा भूखंड मंच आहे याची रुंदी सर्वीकडे सारखी नाही, ती काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण अमेरिकेचं जी पश्चिम किनारपट्टी आहे या ठिकाणी ही रुंदी 16 किलोमीटर आहे, तर या उलट उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला जी समुद्रबोट जमीन आहे याची रुंदी विद्यार्थी मित्रांनो 96 ते 120 किलोमीटर पर्यंत आहे. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की अशा प्रकारे भारताचा जर विचार केला तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत समुद्रबोट जो आहे त्याची रुंदी जी आहे ती साधारणपणे 20 ते 80 किलोमीटर आहे. यावरून काय लक्षात येतं आपल्याला की जगामध्ये कोणत्याही महासागराची जी रुंदी आहे ती सर्वीकडे सारखी नाही, त्याच्यामध्ये भिन्नता आहे. हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या दृष्टिकोनातून मानवाच्या दृष्टिकोनातून भूखंड मंच किंवा समुद्रबोट जमीन अत्यंत महत्वाची मानली जाते. याचं कारण तसं आहे. कारण काय, कारण मासे हे मानवाचं प्रमुख खाद्य आहे. विशेषतः जे देश किंवा जे शहर सागराच्या किनारपट्टी लगत आहे अशा ठिकाणी मासे हे प्रमुख खाद्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो हाच तो भाग आहे भूखंड मंच की ज्या ठिकाणी जगातील सर्वात जास्त मासेमारी. आता याचं कारण काय आहे, याच्या मागे एक कारण आहे की हा भाग थोडा उथळ असल्यामुळे काय होतं, उथळ भाग असल्यामुळे या ठिकाणी सूर्याची किरणं आरपार जातात आणि त्यामुळे काय होतं, प्लवंग, प्लॅंक्टन हे अत्यंत महत्वाच्या वनस्पती आहेत की ह्या वनस्पती माशांचं अत्यंत महत्वाचं खाद्य आहे. आणि हे खाद्य शोधण्यासाठी हे खाण्यासाठी सागराच्या अंतर्गत भागातून मासे त्या किनारपट्टीच्या लगत येतात आणि म्हणून त्या ठिकाणी मासेमारी जर केली आपण तर अधिक मासे आपल्याला सहज पकडता येतात, आपल्या जाळ्यामध्ये येतात. आणि म्हणून जगामध्ये ही जी प्रमुख जी आहे मासेमारी क्षेत्र आहे, डॉगर बँक असेल, ग्रँड बँक असेल, ही अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध मासेमारी क्षेत्र आहे. ही मासेमारी क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो भूखंड मंचाच्या क्षेत्रात म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी आणखी एक महत्वाचं सांगतो की जगामध्ये जे खनिज तेल सापडतं, बऱ्याचशा खनिज तेलाच्या खाणी ज्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो हे जे भूखंड मंच आहे या ठिकाणी येतात. आपल्या भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये मुंबई शहराजवळ जे अरबी समुद्रामध्ये मुंबई
किंवा बॉम्बे हाय हे जे खनिज तेलाची खाण आहे ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भूखंड मंचावरच आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचंय. यामुळं मासेमारी असेल, खनिज तेलाच्या खाणी असेल, यामुळं समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच उतार हा मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की जगातील समुद्रबूड जमिनीची जर सरासरी खोली मोजली तर ती विद्यार्थी मित्रांनो 128 मीटर इतकी आढळते. आणि आणखी एक महत्वाचं की हा भाग उथळ असल्यामुळं आणि एकदम जे भूखंडाच्या जवळ असल्यामुळं नदी असेल, नाले असेल, याच्याद्वारे जे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वाहून येतं, गाळ वाहून येतो, याचा बराचसा गाळ हा भूखंड मंचची जमीन आहे किंवा भूखंड मंचाचा जो भूभाग आहे या ठिकाणी साठला जातो. म्हणून मोठ्या प्रमाणात सागरी गाळाचं संचयन या ठिकाणी आपल्याला आढळतं. यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे भूरूप आहे, ते म्हणजे खंडांतर्गत उतार. याची सुद्धा सहज आणि सोपी व्याख्या आहे, मी आपल्याला सांगतो. समुद्रबूड जमीन संपल्यानंतर महासागराचा तीव्र उताराचा भूभाग आहे, या तीव्र उताराच्या भूभागाला खंडांतर्गत उतार असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी सागर सुरू होतो आणि जमीन संपते त्याच्यानंतर भूखंड मंच सुरू होतो, भूखंड मंच संपला की ताबडतोब तीव्र उताराचा जो भूभाग असतो याला आपण त्या ठिकाणी खंडांतर्गत उतार असं म्हणतो. समुद्रबूड जमीन आणि सागरी मैदान या दोघांना जोडणारा दुवा जो आहे, दोघांच्या मधला जो दुवा आहे त्यालाच आपण खंडांत उतार असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. आता याचं एक वैशिष्ट्य आहे, याची रुंदी जर बघितली तर ही रुंदी 18 ते 36 किलोमीटर इतकी आढळते, पण खोली मात्र जवळपास 4000 मीटर म्हणजेच 4 किलोमीटर पर्यंत आढळतं. म्हणजे हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. रुंदी किती आहे 18 ते 36 किलोमीटर आणि खोली जवळपास 4 किलोमीटर इतकी आढळते या ठिकाणी. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि उताराचा जर विचार केला तर खंडांतर्गत उतार असलेल्या भूप्रदेशाचा उतार हा 4 अंश ते 37 अंश या दरम्यान आढळतो. काही ठिकाणी तो याच्यापेक्षा जास्त आढळतो, पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणून आपण सरासरी उतार ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला हा उतार विद्यार्थी मित्रांनो 4 ते 27 अंश असतो, अंश इतका असतो, हे लक्षात ठेवायचं. आता आपण जगाचा विचार करा, संपूर्ण जगातील महासागराची तलरचना 100% मांडली तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी 8.55% जो भाग आहे तो खंडांतर्गत उताराने व्यापलेला आहे. यावरून आपल्याला कल्पना येईल की प्रचंड प्रमाणामध्ये भाग हा महासागराच्या तळाचा याने व्यापलेला आहे. आता याच्यामध्ये पॅसिफिक महासागराने 60%, अटलांटिक महासागराने 12.4%, तर हिंदी महासागराने 6.5% इतका भाग जो आहे या सागरांचा भाग हा खंडांतर्गत उतार या भूरूपाने व्यापलेला आहे, हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आता याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की मैदानी किनाऱ्यापेक्षा पर्वती किनारी भागामध्ये हा उतार जास्त असतो. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी पर्वती भाग आहे, म्हणजे सागराच्या किनारी जर पर्वत असेल तर अशा ठिकाणी हा उतार जास्त आहे. जर सागराच्या किनारी मैदान असेल तर त्या ठिकाणी हा उतारा कमी आढळतो. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्या लक्षात घ्यायचंय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की याचं वैशिष्ट्य बघा, याचं उदाहरण सांगतो मी. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगत जे रॉकीज आणि अँड्रीज पर्वत आहे ही पर्वत ठिकाणं आहेत, म्हणून या ठिकाण जो महासागर आहे या ठिकाण जर आपण खंडांतर्गत उतार चेक केला तर तो अत्यंत तीव्र आढळतो. म्हणून मी जे आधी सांगितलं ज्या किनाऱ्यालगत पर्वत आहेत अशा पर्वतीय किनारपट्टीचा प्रदेश जो आहे त्याच्या जवळ जो सागर आहे, महासागर आहे, या ठिकाणी हा उतार खंडांतर उतार हा अधिक आपल्याला सहज दिसून येईल. या ठिकाणी आता खंडांतर उतार पूर्ण विचार केला, आपण संपूर्ण विचार केला तर खंडांतर उताराचा सरासरी जो जगामधला जो उतार आहे तो 4.3 अंश ते 4.5 अंश इतका आढळतो. सरासरी आहे त्या ठिकाणी. मी आत्ताच सांगतोय काही ठिकाणी तो कमी असेल, काही ठिकाणी अति जास्त असेल, पण संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर हा 4.3 अंश ते 4.5 अंश या दरम्यान आढळतो. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताच्या किनारपट्टी लगत हा खंडांतर उतार आहे तो 5 ते 15 अंश इतका आहे, हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सागरी मैदान. बघा सागरी मैदानच्या 2 व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो. दोन्ही व्याख्या सोप्या आहेत. पहिली व्याख्या काय, भूखंड उतार संपल्यानंतर जो सपाट आणि विस्तृत भूभाग लागतो, मंद उताराचा भाग लागतो, सागर तळावर जो भाग आहे याला आपण सागरी मैदान असं म्हणतो. परत एकदा सांगतो,
भूखंड उतार संपल्यानंतर सपाट, विस्तृत आणि मंद उताराचा जो भूभाग सागराच्या तळावर आढळतो याला आपण सागरी मैदान असं म्हणतो. थोडक्यात एका वाक्यात व्याख्या सांगायची झाली तर काय आहे? सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. ज्याप्रमाणे गंगेचं मैदान आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नाईल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या, वयांगो असेल, यंगत्सेकियांग असेल, यासारख्या नद्यांचा जो गाळाचा प्रदेश आहे, अशाच प्रकारचा गाळाचा प्रदेश ज्या वेळेला सागराच्या तळावर आढळतो, सपाट मंद उताराचा भूभाग आढळतो, यालाच आपण सागरी मैदान असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याच्या आणि किती व्याख्या केला, अर्थ मात्र तोच आहे. सागर तळाचा सपाट सकल भाग म्हणजे सागरी मैदान होय. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या खोलीचा विचार केला तर साधारणपणे महासागरातील 3000 ते 6000 मीटर दरम्यानचा जो भूभाग आहे, हा भूभाग हा सागरी मैदान व्यापलाय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की जरी या ठिकाणी 3000 ते 6000 मीटर म्हणजे 3 ते 6 किलोमीटर, पण विद्यार्थी मित्रांनो ही खोली एकदम तीव्र नाही, उतार एकदम मंद मंद होत जात असतो आणि विशाल त्या ठिकाणी क्षेत्र व्यापलेलं असल्यामुळं त्यामुळे ही जी तीव्रता आहे, हा जो उतार आहे, जरी आपल्याला इथं वाटत असतं 3000 ते 6000 मीटर, पण तसं नाही. यांनी प्रचंड भूभाग व्यापलेला असल्यामुळं याची खोली जी आहे ती खाली सागराच्या पाण्यापासून, सागराच्या पातळीपासून, सागराची जी भूजल पातळी आहे तिथून जर विचार केला किंवा सागराची पृष्ठ पातळी जी आहे तिथून जर विचार केला तर अंतर्गत भागामध्ये 3000 ते 6000 मीटर पर्यंत आहे. परंतु तिथं मात्र प्रचंड भाग व्यापलेला असल्यामुळं तिथं उतार कमी आहे. याची खोली आहे, हा उतार नाही, ही खोली आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की महासागराची खोली जी आहे 3000 ते 6000 किलोमीटर जरी असली तरी मात्र त्या ठिकाणचा उतार मात्र काय आहे? मंद आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे सागरी उतार जो आहे, सागरी उतारावरून त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सरकत येतात, घसरत येतात त्या ठिकाणी, त्या संपूर्णपणे त्यांचं संचयन विद्यार्थी मित्रांनो या सागरी मैदान होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सागरी गाळ साचतो. तर सपाट असल्यामुळे त्या ठिकाणी तो सागरी गाळ सहज साठतो. आता याच्यामध्ये मातीचे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात आढळतात. जर आपण सागराच्या अंतर्गत भागामध्ये जे सागरी मैदान आहे त्याचा जर आपण अभ्यास केला, तिथं जर आपण भेट दिली पाणबोटीच्या साह्यानं, तर सहज तुमच्या लक्षात येईल की प्रचंड सागरी गाळ त्या ठिकाणी साचलेला आहे. या सागरी गाळाला आपण किंवा चिखल झालेला असतो याला आपण सागरी निक्षेप असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता यामध्ये विशेषतः या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती यांचे जे अवशेष आहे, हे अवशेषांचं मोठ्या प्रमाणात येणार. विशेषतः जवळपास जर आपण संपूर्ण विचार केला सागरी गाळाचा तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 30% हा जो गाळ आहे सागरी गाळ, याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य की नदी असेल, नद्यांबरोबर जे वेगवेगळ्या प्रकारचे दगडगोटे वाहत येतात, अशाच प्रकारचे किंवा सागराच्या अंतर्गत भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं लहान मोठे त्या ठिकाणी पेबल्स असतात, त्या ठिकाणी ज्याला आपण गारगोट्या म्हणतो, वाळूचे दगड म्हणतो, अशा रंगीबेरंगी लहान मोठे दगड असेल, गोट्या असेल, खडे असेल, यांचं मोठ्या प्रमाणात संचयन या ठिकाणी आढळतं. विद्यार्थी मित्र, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की जगाचा जर विचार केला, आपण संपूर्ण सागरी मैदानाचा विचार केला तर सर्वात जास्त महासागराच्या तळाचं क्षेत्र जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो या सागरी मैदानांनी व्यापलेले आहेत. हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण सागराची ती तळ रचना आहे याचे पहिले 3 जे महत्वाचे भूरूप आहेत यावर आपण सविस्तर चर्चा केली. यानंतर दुसरा जो तास आहे, पुढच्या तासाला आपण सागर तळाचे जे भूरूप आहेत, उरलेले जे भूरूप आहेत, भाग क्रमांक 2 मध्ये आपण सविस्तर बघूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.